आपल्याला आरक्षण आहे. पहा तुम्ही, राजकारणात 50%, घरी तर सगळं आपल्याच ताब्यात आहे. एसटी मध्ये 50%, सरकारने आपल्याला 50% आरक्षण दिलं, अर्ध तिकीट दिलं. पण सरकार बी आरक्षण देत आहे कोणाला? म्हातारी माणसं जे घराच्या बाहेर निघत नाहीत. बरोबर आहे ना काका? आणि महिला मंडळ, रक्षाबंधन, भाऊबीजन, माहेरचं लग्न हे सोडून त्या बसने प्रवासच करत नाही. सरकारने अर्धच तिकीट करायचं होतं तर विमानाचं तरी करायचं होतं निदान. गुजरात, द्वारका, मथुरा, वृंदावन, राग आम्ही रुसून माहेरी गेलोच नसतो. रुसलो तर डायरेक्ट गुजरात मध्ये, डायरेक्ट वृंदावन मध्येच गेलो असतो. सगळे तीर्थ करून आलो असतो. अर्धच तिकीट द्यायचं होतं तर विमानाचं द्यायचं होतं, आरक्षणात द्यायचं होतं, किराणा मालात करायचं असतं ना, आरक्षणात द्यायचं होतं, साडीच्या किमतीत द्यायचं होतं. बरोबर आहे ना? मग वाजवा ना टाळी. तुम्हाला आरक्षणात द्यायचं होतं, गॅसच्या सिलेंडर मध्ये द्यायचं होतं. किती भाव आहे सिलेंडरचा? 1200 रुपये भाव झाला. काय पेटून घ्यावं का गरिबानं? पाऊस पडे ना, सरकार मालाला भाव देईना, आहे ते पीक पावसाने तो हाताशी येईना. काय करायचं सरकार शेतकऱ्यांनी? 100 रुपयाला गॅस दिला, 100 रुपयाचा गॅस 1200 भरून आणायचा. किती अवघड समस्या आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आमच्याकडे महिला मंडळीने खेड्यामध्ये गॅसच्या वट्यावरून किचनवरून ते गॅस गायब केले, चुली घातल्या धडक. त्या सिलेंडरला टेकन देऊन चुलीत लाकडं घातले, गॅस गायबच करून टाकलेत, टाकून दिले आडगडीच्या खोलीत. किती समस्या आहे माईबाप. एवढं आरक्षण आपल्याला आहे. बरोबर आहे ना? आपल्याला सरकार सुद्धा घाबरतं, आपल्याला देव सुद्धा घाबरतो, नवर देव सुद्धा घाबरतो. गोपाल कृष्ण भगवान की. असं म्हणतात, जे मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे असतात, जे गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाहीत ना. धनुष्यभंग झाला. एकाने विचारलं, का रे तो तुटला गेला, तुला वाईट नाही वाटत? तो म्हणे, मी तुटला गेलो, मला काय वाईट वाटत? अरे तू मोडला गेला, तुला वाईट नाही वाटत? तो म्हणे, मला अजिबात वाईट वाटत नाही. का? कालपर्यंत मी जोडलेला होतो, कालपर्यंत मी जोडलेला होतो, तर अनेकांना तोडायचं काम करायचं. बरोबर धनुष्यातून बाण निघायचा सुसू करत, कुणाच्या तरी अंतकरणात घुसायचा, कुणाला तरी तो पाडायचा, छेदन भेदन करायचा. कालपर्यंत मी जोडलेला होतो तर कुणाला तरी तोडण्याचं काम करत होतो. आज मी तुटल्या गेलोय तर सीतेला रामाशी जोडतोय, तर मी का अहंकार करून घेऊ? मी का वाईट वाटून घेऊ? ज्यावेळी अहंकार नावाचा धनुष्य तुटल्या जातो त्यावेळी भक्ती नावाची सीता राम नावाच्या ज्ञानरूपी रामाचं वर्ण करते. अहंकार जाणं गरजेचे. तुम्हाला माहिती आहे का, बासरी वाजवणारा, माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना? हे पहा, मी कथेच्या बाहेर जात नाही बरं का. कथेला अनुसरून तुम्हाला समजेल, रुचेल, पचेल असे विषय मी आपल्या समोर मांडते. मी भटकत नाही इतर ठिकाणी. मुद्दा असा आहे माझा, ज्यावेळी बासरी वादक बासरी बनवतो, अस्सल बासरी वाजवणारा माणूस ज्यावेळी बासरी बनवतो आणि बासरीचं लाकूड कापत असताना ज्या लाकडाची बासरी बनवायची तो लाकूड तो कोणत्याही तिथीला कापत नाही. तो लाकूड कापत असताना नेहमी पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या 5 तिथीला तो लाकूड कापत नाही, ज्या लाकडाची बासरी बनवायची. कारण गंमत अशी, या 5 तिथीला जर लाकूड कापलं, बासरी बनवली तर ती बासरी लवकर किडते, ती जास्त काळ टिकत नाही. तर ती का किडते? त्याचा सुंदर भाव पूज्यपाद श्री वल्लभाचार्यांनी अत्यंत सुंदर सांगितला. ते असं म्हणतात की अस्सल बासरी वाजवणारा माणूस बासरीचं लाकूड कापत असताना पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या 5 तिथीला कापत नाही. कारण या तिथीमध्ये मी असतो आणि जो मी करत असतो तो दीर्घकाळ टिकत नाही, तर तो लवकर किडत असतो. मी म्हणणारे लवकर किडतात, ते जास्त काळ टिकत नाही. गावातही असे बरेच लाकडं असतात जे तिरपे चालतात. सप्ताह चालू झाला तरी ते तिरपेच चालतात. अशा तिरप्या लाकडातून कधी स्वर बाहेर पडत नाहीत. आपल्यातून स्वर बाहेर पडावा यासाठी लाकडाने तिरका आणि वाकडं नाही तर सरळ असणं गरजेचं आहे.
घरी आपण कंगवा आणतो केस विंचरण्यासाठी, त्यावेळी बऱ्याचदा त्या केसांमध्ये कंगव्याचे दात म्हणजे कंगोरे असे रुततात, बरोबर आहे ना? मग तुम्ही काय करता? कंगवा फेकून देता का? नाही. कंगवा काय करतो आपण? रुळण्यासाठी, गुळीगुळीत होण्यासाठी काय करतो? कंगवा वारंवार वारंवार केसांमध्ये फिरवत राहतो. गावातही असे बरेच कंगोरे असतात, त्यांना उचलून बाजूला फेकू नका, त्यांना सप्त्यात फिरवत राहा. एक दिवस त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाचा गुळगुळीतपणा आल्याशिवाय राहणार नाही. कारण संप्रदाय परिवर्तनाचा संप्रदाय, वाईट माणसा अरे वाल्याचा वाल्मिक महर्षी करून देणारा संप्रदाय हा. किती वाईट असेल फिरवत राहा, सानिध्यात आणा. एक दिवस संप्रदायाची ताकद आहे, त्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याशिवाय राहत नाही. अहंकाराचा धनु एकदा तुटल्या गेला की भक्तिमयी सीता ज्ञान नावाच्या रामाचं वर्ण करते. अहंकार गेला, अभिमान विरहित स्थिती प्राप्त झाली की प्रत्येकाला आकाशातून विमान घ्यायला आलंच असं समजा. पुरला गेलात तुम्ही, गेल्याच्या नंतर बारी लागलेली असते, फार वेळ लागतो. 70 वर्षाचा वारकरी असेल, कधी कधी 20-20, 24-24 घंटे लागतात दर्शनासाठी. गेल्यानंतर मग बारीला लागतात तुम्ही, एक 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 फेरा करत मूळ गाभाऱ्यात येतात, गरुड खांबाच्या जवळ येतात. आणि ज्या बी दुरून परमात्म्याला पाहतात ना, परमात्म्याच्या गाभाऱ्यात जातो आणि सुंदर नयन मनोहर मेघश्याम वर्णाची मूर्ती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर आपण मस्तक ठेवतो भगवंताच्या चरणावर. आणि त्यावेळी तिथले पोलीस आपल्याला म्हणतात, सिक्युरिटी गार्ड, वा 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 वा, कधीर गावचे दिसताय तुम्ही, 15 मिनिटं दर्शन करा. बरोबर आहे ना? 15 मिनिटं नाही ना? 5 सेकंदाच्या आत माणूस मंदिरात जातो, दर्शन घेऊन बाहेर निघतो. एक माणूस 24 घंट्याचा प्रवास असेल, 24 तासाचा बारीचा तो आपला प्रवास असेल, 6-6, 7-7, 8-8 घंटे आपल्याला गावातून जायला लागत असेल पंढरपूरला. पण एका सेकंदामध्ये भगवंताचं दर्शन झालं तर एवढा 24 तासांचा बारीचा शीण आणि 6-7 तासांचा प्रवासाचा शीण, सगळा क्षीण भाग हलका होतो भगवंताचं दर्शन केल्याच्या नंतर. एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला नसेल जमल भगवंताचं मुख्य दर्शन, पण कधी कधी आपण काय करतो, आलोच होत ना पंढरपुरात, यायचं नव्हतं पण जाऊ द्या, पाऊल ठेवलंयच ना एकदा, काय करू, देवाचं नाही मुख्य दर्शन होणार, निदान हा मुख दर्शन तरी करू. तसं ग्रंथामध्ये प्रविष्ट होण्या अगोदर आपण थोडंसं श्रीमद भागवताचं मुख दर्शन करूया. या ग्रंथाचे 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि प्रत्येक स्कंद वेगवेगळ्या लीलांचं प्रतिपादन करतो. 12 स्कंद म्हणजे भगवान परमात्म्याचे 12 अंग आहेत, 12 अंग. 12 अंगाचा हा परमात्मा श्रीहरी, याला फक्त पोथी समजू नका. तर भगवान परमात्म्याचे 12 अंग, श्रीमद भागवत ग्रंथाचे 12 स्कंद. पहिला स्कंद अधिकार लीला, दुसरा साधन लीला, तिसरा सर्ग लीला, चौथा विसर्ग लीला, 5वा स्थान लीला, 6वा पोषण लीला, 7वा उती लीला, 8वा मन्वंतर लीला, 9वा ईशानु कथा लीला, 10वा निरोध लीला, 11वा मुक्ती लीला आणि 12वा आश्रय लीला. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. पूज्यपाद भगवान श्री व्यास नारायण सुद्धा ग्रंथाच्या आरंभाला वंदना करतात, मंगलाचरण करतात. विश्वमाऊली ज्ञानोबाराया भावार्थ दीपिकेच्या आरंभाला वंदन करतात, मंगलाचरण. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मणी निवृत्तीदासू अवधारी जोजी. तुकोबाराय सुद्धा वंदना करतात, नमन करतात. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत. गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानस ग्रंथाच्या आरंभाला पहिलं मंगलाचरण आले, त्यात वंदना केली.
विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि वाणीची देवता सरस्वती. वर्णानामर्थ संघानाम वा रसानाम छंदसामपी मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. पूज्यपाद व्यासनारायण सुद्धा ग्रंथाच्या आरंभी वंदना करतात. जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्च चर्तेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयाः. तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. या ठिकाणी रामं परम धीमहि असे म्हटले नाही, कारण हा ग्रंथ फक्त राम भक्ताचा झाला असता. कृष्णं परम धीमहि असंही म्हटले नाही. हा ग्रंथ कृष्ण भक्त म्हणजे पुष्टी मार्गीयांचा झाला असता. हरिम परम धीमहि असे म्हटले नाही. हा ग्रंथ फक्त वैष्णवांचा झाला असता. शिवम परम धीमहि असे म्हटले नाही. हा ग्रंथ शिवभक्तांचा झाला असता, शैवांचा. शक्तिम परम धीमहि असे म्हटले नाही. हा ग्रंथ शाक्तांचा झाला असता. सूर्यम परम धीमहि असे म्हटले नाही. हा ग्रंथ सौरांचा झाला असता. सत्यम परम धीमहि, कारण जगात सत्य स्वरूप असणारा तो परमात्मा. जसं नद्या अनेक असतील पण सर्वांचं अंतिम ध्येय म्हणजे सागराला जाऊन मिळणं. नदीचे प्रवाह अनेक असतील पण अंतिम एकाच ठिकाणी येऊन ते एकत्रित होतात. भक्तीचे अनेक मार्ग असतील भगवंतापर्यंत पोहोचण्याचे, पण सगळे मार्ग सगळे मार्ग एकदा पण एकाच ठिकाणी येऊन पोहोचतात. साधनानाम अनेकता किंतु साध्यानाम एकता. प्रत्येकाचं साधन वेगळं असेल पण साध्य मात्र एक आहे. म्हणून सत्यम परम धीमहि. भागवताचा पहिला श्लोक ज्याची सुरुवात झाली ज या अक्षराने, जन्माद्यस्य. भागवताचा अधिकारी कोण आहे? तर जे जन्माला आले ते प्रत्येक जण भागवताचे अधिकारी आहेत.